काल रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दिघोरी जुनी बस्ती उमरेड रोड परिसरात प्रेम संबंधातून एक धक्कादायक प्रकार घडला। आशिष हर्षे राहणार जैताडा या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार आशिष हर्षे याची साली महेश काळे आणि अनुराग ढोक या दोघांसोबत मैत्री करत होती। यामुळे अस्वस्थ झालेल्या आशिषने या दोघांना समजवण्यासाठी दिघोरी परिसरात गाठले, मात्र समजवण्याच्या प्रयत्नातच वाद विकोपाला गेला आणि आरोपी महेश काळे व अनुराग ढोक यांनी आशिषच्या पोटात चाकू खुपसून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून जखमी अवस्थेत आशिष हर्षे याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। काल रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे दिघोरी जुनी वस्ती उमरेड रोडला। यामध्ये जखमी जो आहे आशिष हर्षे हे जैताळ्याकडे राहतात आणि त्यांची पत्नीची बहीण म्हणजे त्यांची मेवणी, तिचा मित्र जो होता महेश काळे आणि अनुराग ढोक यांनी यांच्यासोबत मैत्री ठेवू नको या कारणावरून तिचे जे जिजा आहेत आशिष हर्षे ते त्यांना समजवायला गेले होते। या कारणावरून त्यांचे काल तिथे भांडण झाले, तर मयूर काळे आणि अनुराग ढोक यांनी आशिष हर्षेवर पोटामध्ये चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते। आशिष हर्षे जे जखमी आहेत ते तात्काळ यश हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट करण्यात आलं आणि रात्री त्यांना तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्यात आले। त्यानंतर आरोपींचा शोध घेतला। वाठोडा पोलीस स्टेशनचे रात्रगस्त अधिकारी जे PSI राऊत आणि बीट मार्शल तपास पथक यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेतला, तर ही दोन्ही आरोपी मिळून आलेले आहेत। त्यांची आता अटक कारवाई सुरू आहे आणि आपण त्यांचा PCR घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। हे जे आरोपी आहेत यांचा क्राईम रेकॉर्ड नसल्याचं समजलेलं आहे। आतापर्यंत आम्ही जे माहिती घेतली त्यावरून यांचा क्राईम रेकॉर्ड नाहीये आणि हे सोबत राहण्यासाठी प्रवृत्त करत होते त्या मुलीला। ते मुलगी त्यांची रिलेशन मध्ये होती पूर्वी, तर वैयक्तिक कारणातून हा प्रकार झालेला आहे।